वृक्षा जिये पान, हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. आपलं काहीच नाहीये, मग हे मी संपलं पाहिजे. म्हणून पहिल्या अध्यायातला जो श्लोक आहे, मम संपला पाहिजे. हा मम जोपर्यंत जागृत आहे. आमच्या एका शिष्य बाईला प्रचंड आजार, असा कॅन्सर झाला, आणि कॅन्सर झाल्या कारणानं ती बाई दुःखी झाली. दुःखी झाल्यानंतर आता तिचं सांत्वनासाठी बराच वेळा फोन येतो, बोलणं चाललं होतं. तर आता 4-5 दिवसापूर्वी त्या बाईला कुत्रं चावलं. वरून एवढा मोठा आजार, केस गळून गेलेत, अंगाचे गात्र आता शिथिल व्हायला लागली. श्रीमंताच्या घरची बाई आहे, पण त्याच्यातल्या त्यात तिला ते कुत्र्यांची खूप दया यायची, म्हणून गल्लीतल्या कुत्र्यांना ती बिस्किटं टाकायला गेली आणि ते कुत्रं चावलं तिच्यावर. चावल्यानंतर खूप दुःखी झाली, रडत रडत फोन केला, म्हणा बाबा माझ्यासोबत असं असं झालं. बाई, आता तुझ्यातली विवेक बुद्धी तुला जागृत करावं लागेल. तुला आता जगायची जर आशा असेल, ती म्हटली मला आता जगू वाटत नाही, मरावं, एवढं मोठी व्याधी मला लागली, त्यातल्या त्यात असं माझ्यासोबत घडतं. बाई, आता जग तू, पण आता तुझ्या प्रपंचासाठी जगू नको. तू आता तुझ्या मनाला कुठंतरी त्या घरातून बाहेर काढ. आणि मन बाहेर निघतं ना, निघत का नाही? मन काढायचं जर ठरलं तर लगेच बाहेर निघत. एखाद्याचं लेकरू घरी झोपून आले असेल तर बघा तिचं मन कुठं. घार जाये आकाशी परी तिचे चित्त पिलापाशी. हे चित्त तुम्हाला जर स्थिर करता आलं ना, एका जागी ठेवता आलं, तर काय मजेची गोष्ट आहे. तर चित्ताला इथं जर आणलं तुम्ही, तर तुमचं चित्त एका मिनिटामध्ये पवित्र व्हायला वेळ लागणार नाही. आणि चित्ती असू द्यावे समाधान. समाधान जीवनात नाही पाहिजे, चित्तामध्ये पाहिजे. आणि मग त्या बाईनं असं म्हटल्यानंतर, बाई फक्त तू तुझ्या मनाला त्या घरातून काढून स्लॅबवरती ठेव, थोडंसं बाहेर काढ, थोडंसं. मग आता तुझं लेकरू काय करत असेल, तुझा पती काय करत असेल, तुझी मुलगी काय करत असेल, आता ह्याचा विचार करू नको. इथून पुढे परमेश्वराला हात जोड आणि त्या परमात्म्याला विनंती कर, हे दयाळू मयाळू सर्वज्ञ श्री चक्रधरा बाबा, इथून पुढचा प्रत्येक श्वास तुला अर्पण आहे, फक्त मला सुखी ठेव. का दुःख दूर होणार नाही तुमचं? का दुःख दूर होणार नाही? तुमच्या जीवनातली व्याधी का संपणार नाही? कटकटी का संपणार नाही? तुमच्या जीवनातलं संकट का संपणार नाही? तुम्ही फक्त त्या भावनेनं हात जोडा आणि शिका की हे ईश्वरा, आता इथून पुढचं जगणं तुझ्या अधीन आहे, इथून पुढचं जगणं तुझ्या, देव माझा मी देवाचा, या भावनेनं तुम्ही जगायला जर सुरुवात केली, नुसती स्तोत्र वाचून म्हणून आपलं जीवन उद्धार होणार नाही. त्वमेव माताच पिता त्वमेव म्हणून चालत नसतं. ती आई आपल्याला त्याच्यामध्ये दिसली पाहिजे, तो बाप त्याच्यामध्ये आपल्याला दिसला पाहिजे, तो बंधू त्याच्यामध्ये दिसला पाहिजे, तो सखा त्याच्यामध्ये दिसला पाहिजे, वित्त त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे, चित्त त्याच्यामध्ये, कारण चित्त वित्त काया अर्पिली देवराय, हे सगळं त्याच्यामध्ये जेव्हा दिसेल ना दादा, गुलाबासारखा सुगंध तुमच्या जीवनाला प्राप्त होईल साहेब. काहीच अडचण नाही. हे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे. इकडं आपण हात जोडतो, तमेव माताज पिता तमेव, तिकडून आईचा फोन आला का लगेच एका मिनिटामध्ये थांबा, आरती सुद्धा थांबल्या जाते, आपण आईशी गप्पा मारायला सुरुवात करतो. आई कोणती नेमकी? ही बोलायची आई झाली. पण बोलायची आई चालत नाही ना दादा, तुमचं मन परमेश्वराला पाहिजे. म्हणून भगवद्गीता सांगते, मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरो मामे वैश्यसी. पाठ करावं लागेल. महत्त्वाचे तरी श्लोक पाठ करायचे. जीवनामध्ये 10वी-12वी पर्यंत गणित सोडवले असतील, PhD केली किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर पुस्तकामधलं फिजिक्स समजलं असेल, अमकं समजलं असेल, तमकं समजलं असेल, हे जीवनाचं सगळ्यात मोठं फिजिक्स आणि केमिस्ट्री तुम्हाला भगवद्गीतेत सापडणार. सगळ्यात मोठी केमिस्ट्री बरं का पोरांनो. कॉलेज सगळ्यात मोठी साधा सूंद याच्यामध्ये आहे. म्हणून याला जगायला शिक. त्या बाईला मी सांगत होतो की बाई, तुला आता तुझं चित्त बाहेर काढता आलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा चित्त तुम्ही बाहेर काढाल, जेव्हा जेव्हा चित्त तुम्ही बाहेर काढाल, तेव्हा तेव्हा तुम्हाला व्याधी होणार नाही, तेव्हा तेव्हा तुम्हाला दुःख होणार नाही. कारण 2 उदाहरणं इतिहासामध्ये घडून गेलेली आहे. एक विदेशी संत होते, युक्रेनमध्ये झाले. सुफी फकीर आणि संत होऊन गेले. शेवटच्या क्षणाला त्यांच्या संदेशाखातीर, देवाचं सांगण्याखातीर तिकडचे ते सगळे जेवढे महान कार्यकर्ते होऊन गेले, धर्मप्रवर्तक होऊन गेले, त्या सगळ्यांना शेवटची देहांताची शिक्षा भेटलेली. मग त्या संतांना, सुफी संतांनाही शेवटच्या क्षणाला त्या राजाने प्रचंड भयानक अशी शिक्षा देण्याचं कबूल केलं. आणि मग ज्यावेळेस त्यांच्या पायावरती तलवारी मारल्या गेल्या तरी ते हसत होते, त्यांचे हात छाटले गेले तरी ते हसतायत. आणि शेवटच्या क्षणामध्ये जिथं ते म्हणायचे, बघा परवरदिगार तू देख रहा है, परवरदिगार तू देख रहा है, असं म्हणत म्हणत शेवटी त्यांचे डोळे पण काढले गेले.
आणि शेवटच्या क्षणी वाचा काढायची तेव्हा त्यांना विचारण्यात गेलं, अरे तुला इतका त्रास दिला जातोय, इतकं तुझ्याबद्दल आता घृणा करून, तुझी घृणा करून इतकी तुला पीडा दिली जाते, तरी तू तुझ्या तोंडातलं मुखातलं नाव तू संपवत नाही, काढत नाही, बंद करत नाही. तेव्हा त्या सुफी संताचे उद्गार आयानो की अरे तुम्ही मला मारणारे कोण आहे? तुम्ही मला मारूच शकत नाही, तुम्ही मला मारूच शकत नाही. आणि जर तुम्ही मारणारे असते मला किंवा मारत असते तर माझ्या शरीराला ज्या वेदना होत्या त्या माझ्या मनापर्यंत पोचल्या असत्या. पण तुम्ही मला मारत नाही ह्या कारणानं माझ्या मनाला वेदना होत नाही. आणि माझं मन अशा परिस्थितीही मला म्हणतंय की तू हसला पाहिजे, तू बोलला पाहिजे. मग बघा, हातभर जखम पायाला झाली, माणूस त्यावेळेस रडतो. पण ती जखम ज्यावेळेस टाका घालून शिवलेली असते ती दाखवून माणूस आनंदित होतो. हे बघा, एवढी जखम झाली होती. त्यावेळेस त्याला दुखत नाही, दुखलं तरी तो आनंदाने ती जखम दाखवतो. ऑपरेशन करताना वेदना होत असतील त्या सहन करतो, पण त्याचं सुख त्याला पुढं भेटणार आहे म्हणून त्याला आनंद होत असतो. त्या संतांना सांगितलं गेलं की तुम्ही मनातून तुम्हाला त्रास होत नाही, तुम्ही आनंदी कसे अशा पद्धतीनं. त्यांचे उद्गार आहे की मला तुमच्या वागण्याचा बिलकुल त्रास होत नाही. म्हणून येशूचं सुद्धा हेच वाक्य आहे, ख्रिस्ती बायबल तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल, ऐकलं तर, की हे परमात्मा, जे काय करतात हे सुद्धा ज्यांना कळत नाही त्यांना सुद्धा तू माफ कर, त्यांना सुद्धा माफ कर. ही जी उंची वाढत असते माणसाची, ती उंची केव्हा वाढते? जेव्हा त्याच्या जीवनामध्ये अध्यात्म उतरे, जेव्हा धर्म ज्या माणसाच्या जीवनामध्ये उतरला त्याच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी वाढत असतात, त्याच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी वाढतात. म्हणून तुमच्यातला दुर्योधन त्याला सुयोधन करायचंय, त्याला चांगलं वागणारा बनवायचंय, त्याला योग्य वागणारा बनवायचंय. आणि त्या योग्य वागण्याला तुम्हाला तुमच्या घरापासून सुरुवात करावी लागेल, तुमच्या छोट्या मोठ्या जीवनातून सुरुवात करावी लागेल. मग पहिली सुरुवात तुमच्या वाणीची आहे. मागच्या सत्संगात कदाचित झालं की वाणीनं पवित्र बोललं पाहिजे. जेवढं पवित्र बोलता येईल तेवढं जमेल तेवढं आपण पवित्र बोलायचा विचार करा. बोलता बोलता चालता माणसं शिव्या देतात, चालता चौकामध्ये बसले तरी गप्पा मारतात. ह्याच्या आता ते बोलू नये, इथं सार्वजनिक स्तरावर वाणीला आपण किती अपवित्र केलेले. दुर्योधन म्हणजे नुसता महाभारतापुरता मर्यादित नाहीये, तुम्हाला तुमच्या जीवनापर्यंत आणायला. चालता शिव्या देतात, चालता बैलाला शिव्या देतील, गाईला शिव्या देतील, कशाला गाडी चालू नाही दिली झाली तरी तिला शिव्या देतील. गाडी चालू जात, गाडीनं बिचारीनं काय आहे तिच्यावर शिव्या देणं चुकीचं. वाणी पवित्र करण्यासाठी बघा, एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडू शकते. एकतर तुमच्या जिभेवरती परमात्म्याचं नावच खरं असू शकतं, नाहीतर एकतर तुमचा प्रपंचच खरा असू शकतो. तुम्ही तुमच्या जिभेवरती जर हरिमुखे म्हणत असाल तर मग तिकडं एकमेकाला काय शिव्या देऊन ते बोलतात ते खोटं आहे, किंवा ते खरं आहे आणि हे खोटं आहे. कुठलं खरं आहे हे तुम्हाला तुमच्या जीवनात समजलं पाहिजे. आणि मग हे करण्यासाठी बघा, गुलाबजामुन जितका पाकामध्ये पडून राहील ना तितका तो मधुर होत असतो. तुमचं जीवन जितकं अध्यात्ममय होईल तेवढंच तुमचं जीवन सुगंधित होईल, मधुर होईल. तुम्हाला किती तुमच्या जीवनात गोडवा करायचा ते तुमच्या हातावरती आहे, ते तुमच्या हातामध्ये. म्हणून तुमच्या जीवनाला तुम्ही पहिलं जर करायचं असेल काही काम तर मधुर बनवायचा प्रयत्न करा. अध्यात्माने ही गोडी प्राप्त होते, अध्यात्माने ही मधुरता प्राप्त होते. दुसरं, वाणीचंच बोलणं बराच वेळा घरामध्ये आहे, जे साऱ्या घरांमध्ये चुली, घरोघरी मातीच्या चुली, ते थांबलं पाहिजे. मग जेवढ्या सासा बसल्या असतील तेवढ्यांनी उद्यापासून मुलीला उद्या पहिली एक नवीन साडी घ्या, गळ्यातली जी काही ती चपलाची काय हार असतील, बोटाचे हार असतील ते सगळे तिला देऊन बघा, खुश होईल. आई करावं लागेल ना, सोडून तर जायचंय, माती तर होणारच आहे. ते काही सोनं होणार नाही, सोनं राहणार नाही, त्याची माती होणार आहे आणि तुमची माती होणार आहे. कारण कोणी वाचवायला येणार नाही, कोणीच वाचलं नाही. काळाची उडी पडेन बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची, बहीण शेजेची, कामीन सगळे लांब राहतील. मग हे सोनं थोडं वाचवणार आहे? अहो, लोक पूर्वीच्या काळी ते तोंडामध्ये काही ना काहीतरी ग्रामभर ठेवल्या जायचं म्हणून लोक पूर्वीच्या काळी मुडदे सुद्धा उकरायचे. नीतिमत्ता विकायला काही वेळ लागतो. म्हणून इथल्या इथं ते फोटो लागल्यानंतर त्या फोटो को पाहून वाटलं पण नाही पाहिजे, पण त्या फोटो को बघितल्यानंतर एक डोळ्यामध्ये टिपूस जरी आलं ना, तुमचं 70 वर्षाचं आयुष्य मार्गी लागल्यासारखे. जगा, माना नका हलू, जगा तसं.
पोरांकडे जगा, म्हातारपणापर्यंत चाव्या सांभाळून ठेवू नका, काहीच अर्थ नाही त्याला. तुम्ही अचानक गेल्यानंतर मग ते मृत्यूपत्र बनवून आणावं लागेल, मग नंतर वकील लावा लागेल, बरेच कुठं नाहीत ना. काय करायचं इतकं लोकांच्या घासामध्ये देऊ, लोकांच्या जीवनामध्ये घाल. आपण जोपर्यंत आहे बाबा तोपर्यंत. निवृत्तीचं वय किती आहे? तुमचं नाही, निवृत्ती म्हणजे कामामधून 58 वर्षाचं वय आहे की नाही? 58 वर्ष रिटायर होतं ना माणूस, निवृत्त. मग सरकारने तुम्हाला जर बिनकामाचं ठरवलंय तर तुम्ही प्रपंचाला कसं काय कामाचं म्हणता? प्रपंचाने तुम्हाला बिनकामाचं समजले. तुमचा प्रवास माझ घरातून तुमच्या पडवीच्या शेवटच्या टोकापर्यंत झालेल्या अंगणामध्ये कुठंतरी एक खुर्ची टाकून झाडाखाली, तो पण समजून घ्या ना. आपण बाहेर निघलेलंच बरं आहे. आपण आता बाहेर गेलंच पाहिजे. ढवळाढवळ बंद करून दुर्योधन आपल्याला संपवायचा आहे. हा दुर्योधन ज्याच्या जीवनामधून संपला, हा दुर्योधन ज्याच्या जीवनामधून गेला, दादा त्याचं जीवन आनंदी होणार आहे आणि तोच विजेता होऊन पांडवांसारखं राज्य उपभोगणार आहे. गीतेचं सार हे, गीतेचं सार आहे. पांडवांसारखं पृथ्वीचं राज्य जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यामधले जेवढे जेवढे चुकीची व्यसनं आहेत, चुकीची माणसं आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत, तेवढ्या काढून ठेवा. आणि अवस्था सगळ्यांची सारखी आहे, सगळ्यांची सारखी, कोणी सुखी नाही आहे. एका माणसाला विचारलं की का रे बाबा तू इतका श्रीमंत आहे, मग तू तुझ्या पत्नीसाठी ताजमहल का बांधत? तो म्हटला ती मरत नाही म्हणून बांधत. तो म्हटला ती मरत नाही. अरे मग का रे तू काही बांधणार आहे का? दुसऱ्याला विचारलं. तो म्हणतो ताजमहल बांधायसारखं तिच्यामध्ये काहीच नाही. ताजमहल बांधायसारखं तिच्यात जर काही असतं तर मी नक्कीच बांधला असतं. अवस्था दोघांची सारखी आहे. एक मरायची वाट पाहतोय आणि एक दुसरा जगून देत नाही म्हणून तिची जाण्याची वाट पाहतोय. आपल्या जीवनाचा कुणाला उभं आला नाही पाहिजे. आपल्या जीवनाला सुगंध अशा पद्धतीनं पाहिजे. आपल्या जीवनाची वागणी, बोलणी, चालणी अशी असावी पोरांनो, की आपण तिथं गेल्यानंतर ती माणसं म्हणली पाहिजे की ह्या माणसाचा शेवटचा सल्ला घ्या, या माणसाकडं काहीतरी न्यायानं बघा. आणि मग सगळं युद्ध संपत आलं. मग शेवटी दुर्योधन सुद्धा, दादा दुर्योधन सुद्धा कृष्णाकडे अपेक्षेनं बघतो की कृष्ण आता तू जर वाचवलं तर बरं होईल. ज्यावेळेस भीमाने मांडी फोडली तेव्हा. पण कृष्ण म्हणतो की अरे भर सभेमध्ये हजारो लोकांच्या समोर ज्यावेळेस द्रौपदीला विवस्त्र करत होते, बलात्कार करत होते, तिचे अत्याचार करत होते, तेव्हा तुम्ही माझ्याकडे बघितलं नाही, तेव्हा तुमचे डोळे भरून आले नाही, तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं नाही. आज मला तुमच्याबद्दल वाईट वाटत नाही. आज मला तुमच्याबद्दल बिलकुलही वाईट वाटत. मग घडतं ना समाजामध्ये, ज्यावेळेस आपण जगतो तेव्हा काही घडतं ना. की एखादा माणूस चुकीच्या पद्धतीनं जर गेला तर आपण तोंडासमोर तो हळहळ व्यक्त करतो, पण पाठीमागं आल्यानंतर काय म्हणतो? जाण्याच्याच मार्गाचा. हे आपलं चरित्र पाठीमागं बोलत असतं. असो, हातचा एकच श्लोक झाला, पुढचं घेण्या. दीपाचा वाढदिवस आहे. बघा, सत्संगाने वेगळं रूप घेतलेलं आहे. मथुरेला जेव्हा कृष्ण गेले, गोकुळामध्ये खूप हालचाल विचित्र आहे. सगळ्यांची अवस्था विचित्र आहे. कुणाचा BP 90चा आहे, कुणाचा 150चा आहे, 40चा आहे. सगळे अस्वस्थ आहे. BP आजार होणं म्हणजे काय माहिती का? तुम्ही मनाने जगू नाही राहिले, बस. तुम्ही डोक्याने जगायचा प्रयत्न करता, सगळ्या ठिकाणी डोकं लावायचा प्रयत्न करता, सगळ्या ठिकाणी नाक खुपसायचा प्रयत्न करता. BPचा आजार, राग नका म्हणून. शरीर दुर्बलतेला कुणाला लागत असेल तर ठीक आहे. आता काही सामाजिक स्तरावरती जर काही माणसं समाजासाठी झटत असतील, मनोज जरांगे पाटील आता उपोषणाला बसलेत, हा समाजासाठी झटणारा जर कुणी व्यक्ती असेल तर त्याला नक्की आजार लागले तर ते सत्कार्य आहे. पण तुम्ही तुमच्या प्रपंचाला, सडक्या प्रपंचाला, खरा प्रपंचाला झटत असताना जर तुम्हाला आजार लागत असतील, जमलाच नाही. समजून जा, जमण्यासारखं नाही. साखर खाऊन शुगर होत नसते, डायबिटीज होत नसते. साखर कितीही खा, टेन्शन न होते, चिंते न होते, बिनाकारणाचं राबल्याने होते, बिनाकारणाचं डोकं खुपसल्याने होते, बिनाकारणाचं आपण कुणाचंही ओझं उचलल्याने होते. दुसऱ्याचं ओझं आपण जीवन भौतिक रूपाने उचलत नाही, ज्याचं ज्याने उचलायचं. पण दुसऱ्याचं टेन्शन घेऊन का जगायचं आपण? मग त्या गोकुळामध्ये तशी अवस्था निर्माण झाली. गोकुळाचा कृष्ण आत्मा होता, गोकुळाचा कृष्ण हा प्राण होता. आणि तो प्राण निघून गेल्या कारणानं आई सगळं गोकुळ सैरावैर आहे, सगळं गोकुळ सैरावैर. आणि 8-15 दिवस कृष्णाला जाऊन झाले. आता कृष्णाकडून सगळे निरोप आले, कंसवध झाला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणून आता गवळणी 10-20 एकत्र आले. 10-20 गवळणी एकत्र आल्या आणि 10-20 गवळणींनी दादा ठरवलं की आपण परत मथुरेला चालायचं. आता परत मथुरेला जायचं. कशासाठी?
दही दूध विकायसाठी शास्त्रकार वर्णन करतात की गोपिकांची चर्चा कशी झाली म्हणे. चल सखी तहा जाइये जहा बसे ब्रिजराज. सख्यांनो चला आपण तिथं जाऊ की जिथं ब्रजराज कृष्ण विराजमान आहे. चल सखी तहा जाइये जहा बसे ब्रिजराज. गोरस बिके हरी मिले एक पंथ दो काज. गोरस म्हणजे दही दूध विकेल आणि हरी मिले दुसरं काम होईल. एक पंथ रस्ता एकच आहे पण दोन काम. सत्संगाचा रस्ता एकच आहे पण त्यातून स्वतःच्या जीवनाचा वाढदिवस साजरा करून माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सत्संग व्हावा, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हरिनाम घ्यावं, माझ्या वाढदिवसाच्या निमित्त लोकांनी प्रभुनाम घेत घेत भोजन करावं, ही सद्भक्तांची अपेक्षा तुमच्या मनामध्ये जागृत झाली म्हणजे तुमचा हेतू निर्मळ आहे, सुवाच्य आहे. हा हेतू तुम्हाला जपता आला पाहिजे. हे सत्संगाने खऱ्या अर्थानं रूप घेतलंय. या दिवशी तुम्ही पार्टीलाही जाऊ शकता, ह्या दिवशी तुम्ही मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊ शकता, ह्या दिवशी तुम्ही फिरायलाही जाऊ शकता. पण तसा हेतू न ठेवता तुम्ही जर स्वतःच्या जीवन आणि वाढदिवस येडे फॅड आपल्याकडे आणू नका. चुकीचे फॅड आपल्याकडे आणायची गरज नाहीये. वाढदिवस त्याला म्हणतात की ज्या दिवशी आपला जन्म झाला, ज्या दिवशी आपल्या आईना सगळ्यात जास्त यातना सहन केल्या, ज्या दिवशी आपल्या येण्याने काही लोकांना आनंद झाला, तो वाढदिवस असतो. पण तो दिवस सगळ्यात जास्त समर्पित जर करायचा असेल कुणाला तर आपल्या आईला करा. तुमच्या वाढदिवसावरती ऐका पाठीमागची, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी 2-2, 4-4 केप तलवारीनं कापण्याचे स्वप्न बघण्यापेक्षा, मित्रांना पार्ट्या देण्यापेक्षा तिला एखादा 1000-500 रुपयाचं लुगडं आणा की आई तू मला जन्म दिला, सगळ्यात मोठ्या यातना तुला झाल्या आणि पण त्या यातनांमुळं आज मला सुखाचं आयुष्य भेटते म्हणून त्या आईचा धन्यवाद करा. याला वाढदिवस म्हणता येईल. दुसरं की तो वाढदिवस म्हणजे तुमचं वय आता संपत आलंय. 30 वर्ष तुमच्या जीवनातली गेली, पुढची किती राहिली ती माहिती नाही, पण त्याला तुम्ही सेलिब्रेट म्हणजे साजरं करताय, चुकीची गोष्ट आहे. त्याला साजरं करण्यापेक्षा त्या दिवशी पुण्य कसं मिळवता येईल की पुढचं आपलं आयुष्य निरामय झालं पाहिजे, पुढचं आपलं आयुष्य रोगी न राहता सुखी झालं पाहिजे, पुढचं आपलं आयुष्य आनंदामध्ये गेलं पाहिजे. कारच्या बोनटवरती केक ठेवून कापणारे, बुलेटच्या पाठीमागच्या सीटावरती केक ठेवून कापणारे आजकाल बरेचसे तरुण मंडळी दिसत आहेत. सेलिब्रेशन तुमच्या वाढदिवसाला किती केक आले, तुमच्या वाढदिवसाला किती केक कापले त्याच्यावरती वाढदिवस नसतो. पण तुम्हाला ते केक कापत असताना किंवा ती मित्रमंडळी जमलेली असताना तुम्हाला त्या मंडळीपैकी किती लोकांनी तू मोठा हो हे म्हणणं गरजेचं आहे. ते केलं कोणी, ते ज्याने केलं किंवा ज्या मित्राने केलं तर तो वाढदिवस चांगला साजरा झाला असं म्हणता येईल. नाही तर वाढदिवस हा खाण्यापिण्यासाठीच असतो. खाण्यापिण्याचा आणखी एक बहाणा आपण ऍड केला म्हणजे तो वाढदिवस. प्रथा बंद करा किंवा बंद जरी करता येत नसेल तर त्या दिवशी कुठंतरी आश्रमात जा, त्या दिवशी कुठंतरी मंदिरात जा, त्या दिवशी कुठंतरी आईबापाच्या ठिकाणी धन्यवाद करा, त्या दिवशी आपल्या घरामधली जे ज्येष्ठ मंडळी असतील त्यांच्याजवळ बसा, उठा, काहीतरी करा, तर त्याला वाढदिवस साजरा करता येईल. म्हणून आजचा जो उपक्रम आहे राबवलेला तो खूप स्तुत्य आहे आणि असा स्तुत्य उपक्रम प्रत्येकाच्या जीवनामध्ये साजरा झाला पाहिजे की आज तिनं धर्म प्रवेश केला म्हणजे गुरु केलाय. आज ह्या तिच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने तिने गुरु केला. मला वाटतं तुमच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात ही आहे. खऱ्या आयुष्याची सुरुवात इथून आहे की तुमच्या जीवनामध्ये जन्म झाला ती तरी एक गोष्ट चांगलीच आहे, आनंदाची आहे, पण त्याही पेक्षा तुमच्या जीवनाला वळण लावणारा तुमच्या जीवनात कोणीतरी भेटला, ही सगळ्यात मोठी जीवनाची सुरुवात आहे. सगळ्यात मोठी जीवनाची सुरुवात आहे. आणि तो गुरुमंत्र आज घेतल्यामुळं डबल खुशीचा दिवस आहे, डबल आनंदाचा दिवस आहे. आजपासून खऱ्या अर्थानं आयुष्य सुरू होईल. आजपासून जे इथून पुढचं जे आयुष्य आहे तेच आयुष्य परमात्मा तुम्हाला लक्ष ठेवून राहणार आहे. परमात्म्याचं त्याच दिवसापासून तुमच्यावरती लक्ष राहणार आहे की जेव्हापासून तुम्ही धर्माने जगणं सुरू केलं.